बसले बाबा. हा बसतोय. जेवण केलं का? कशात जेवण करायचं काय अजून? जेवण घ्या ना मग. झालंय स्वयंपाक झाला. स्वयंपाक होतोय. झालाय हा. घ्या जेवून. मी येतो का? बेसन नाही आवडत मला. त्याला बेसन त्याला काय होतं एखाद्या दिवशी मला बघा. बेसन नाही आवडत मला. घ्या पाहा पहिला शिकाय वानगडी पोर आहे ना. माग- पोरे मागचा मग तो मग माहित नाही ते जावं ते हाय तो माहिती मला, पण पोरे ह्यो कधी झाला गेलं मागच्या महिन्यात झालं 2 वर्ष. मी एकटा की तुम्हाला? तिकडे होता तेव्हा तुम्हाला माहित नाही. लहान होत आम्ही तिघच येत. मस्ती काय काय? चौथा झाला ना. पोरग पोरगा आहे. कोण? हे पोरगं हा तुमचं? हा तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय. निघा तुम्ही इथून. मागले बायको कधी तर मागल्या बायकोचा हा कधी ऐकली तुम्ही? मग तुम्हाला माहितीच नाही. तुम्ही तिकडेच होते मग काय इकडे यायला आम्ही काय काय तुम्ही एक काम करा. काय काम ते पोरग तुम्ही निघा ना काम घालू. पिशी भरून आणली. तुम्ही हालायचं ते काय नका- ते कळलं? नका सांगू. तिला सांग काय तुम्ही निघा. तुम्हाला कुठं ती ना उद्या पळा तुमचं नाही, जातो, पोराला घेऊन जातो. इथं राहायचं नाही अजिबात. काय जातो, समजलं? जातो, जातो. हा, जातो. जा. जातो परत तोंड दाखवायचे असं बरोबर. काही बी करताना कुठं नाही. माझं काय काय पावसाळ्यात काय? हा मग आता रेडन काय काही बी करायला लागले कुठं खरंच कुठं नाही केला काय? काय म्हातारं पाहिलं. पहिला अवघड आहे तो. काय माहित काय केलंय म्हातारे. काय माहिती ते म्हातारे डोक्यात पडलंय वाटतं. काय येड लागलंय काय का म्हातारे? जाऊ द्या आता घातून दिलं तर जाईल. आणायला लागलंय घरात. काही करी होऊ दे. बाबा ती लय दिवस झाले तुम्ही मोठ्या लेकाला हा इष्ट दिलेली मला दिलेली नाही. तो मला दिलेली. त्याचा हिस्सा पाहिजे ना आता. हिसाबाई काय हा हिस्सा पाहिजे ना मला. काय त्यांनी घे हिसा हो काय घ्यायचं दिलं असेल. काय मग तसं त्यांना काय सह खुशीन दिली तुम्ही मला कस काय सह आता तू खुशीन मागल्या बायकोच आहे म्हणल्या कस काय तुला आता हिस्सा मी द्यायचा? आहेच ना तुमचा लेख म्हणलं हाय देवा लेक हाय लेक पण तू मागल्या बायकोच आहे तू नाही तसं काय नाही तरी जमणार. घे. नाही मला ते बराबरीन जमीन पाहिजे. बराबरी कशी नाही मिळेल थोडीफार मिळेल एखादी एकर नाही एवढी नाही बराबरीन पाहिजे. त्या मोठ्या भावाला जेवढी दिली तेवढीच मला पाहिजे. बोललो लेकीला मला रात्री बाहेर काढले लेकिंग चालू मी मग मी तुम्ही तिकडे जाणार तिकडे तुमच्या मागे येणार. मला कोण आहे चल. कोण आहे माग लेकी जाव होता जाऊ मग चला लेकी बी राहून देतात का नाही बघू आता. हो मग काय ते? हा. चला 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 काय आता? आता काय व्हायचंय आता ही करावं लागणार आपल्याला. कोबा म्हण काहीतरी फरशी म्हण काहीतरी टाकावंच लागेल ना. आणि हे असंच पडून मी तर तेच म्हणते मग हे असं राडा कवर पडून द्यायचं. नाही तर एखाद्या दिवशी हॉल काढून जर पडली तर त्याचे पैसे याच्यातच जायचे. त्याचे जाऊन ते एखादं माझं कुवर गेला तर काय कुठं ना करून होईल. अगं तीच बोलतोय मी. खोबा जातोय का काय डोकं फुटत आहे का कुठं काय मग तुम्हाला त्याच्या तर चांगलंच आहे हो. मला काय झालं का आणि या बसून काय- कुत्र्यांना भाकरी टाकीचा ही मोकार मध्येच बोकात येत. आता ते कुत्र्यांना भाकरी टाकाल तेवढं राम राम जावाई राम राम. राम त्याला राम राम मामाला लय लांब आले आज. आलो लांब म्हणलं तर जावाई बसा, गाडी बसा, आली, बसा. वा. आले तोय पप्पा हा काय बरं मग का? हा बरं आहे आणि हे काय सामान धरून आणलं काय पोरग? ते सामान जर आणलं मागल्या बायकोचं. हे असं मागल्या बायकोचं तुम्हाला पटत का काही? आता मग काय करता मग आता काय काय करता? आयरन मग आता यांना जरा काही लाज वाटायला पाहिजे ना तुम्हाला. मस्त खरं आहे पण आता आणि दोन लाजवाजं केली आमच्या मागल्या आमच्या बायको. लग्नात तर काहीच नाही कळून दिलं तुम्ही. मस्त खरं नव्हतं हा, दिलं पण कुशल जावायच्या दारात घेऊन आला तुम्ही. लाज वाटायला पाहिजे ना. आता जावई मस्त काय खरं आहे पण करतोय? यार, झालं तर आणून दे, झालं मागल्या माणूस बायकोचं आणून दे काय आता समजा केला असेल थोडा अहो, उद्योग. पण भांडणात टोमने मारीन ना मला ते. तुम्हाला काही कळत का नाही? मस्त खरं आहे पण नाही जावई- जेव्हा बांधणं लागते ना तेव्हा मारीन. अरे आताच दुनियात कशाला? हो, चालतं पण झालं काय दुनियात चालत काही सांगायचं हे करायचं सोडून तुम्ही हा ना. direct घरी घेऊन आलात. आता काय करता मला काय तुम्हाला समजत नाही कडे नाना? आता काय करता अहो काय पण हा बोला हे केव्हा होतं? मामा पूर्ण मला आहे काय असं म्हणायचं हा हा हे उद्योग कोणी करायला सांगितलं होतं मस्त तुम्हाला? खरं आहे पण साऱ्या दुनियात काय चालू मी तुमचं तुझा भाऊ दाजी मी तुमचा मेव नाही मला पादरच घ्या आता. आई भाऊ नाही, भाऊ पात्रात नाही मी जोळी बांधतो काय ब्यायचं नाही एवढं काय ब्यायची एवढं काय केलाय ना मामाने उद्योग करू आपण काहीतरी. आम्ही दोघीच बहीण आहेत. आम्हाला भाऊ येऊ नाहीये. हा. हा भाऊ बिऊ नाही आणि यांना काय काय नाही नाही म्हणायचं काय कारण नाही. म्हाताऱ्याने केव्हा कुठं नाही केला? केला असेल पहिला. मग आमच्या लग्नाच्या टायमाला आमची आई भाऊ होती तर कुठे गेलते हे सगळे? तो या लग्नाच्या टायमाला तू आई नव्हती. अहो नंतर तर कुठं म्हातारीने का आम्हाला सांगितलंय का मी दुसरी बायको नाही नाही सांगेन तुम्हाला एखादा. म्हातार सगळ्या दुनियाला सांगन मी करतोय लग्न दिन बाटा करून सगळा. कुशल म्हातारा घरी घेऊन काय आलं, दमून सांगितलं ठेवायची का? जावयाला. देऊन ठेवायची काय मग तुमचं काय म्हणणं आहे याच्या मला तर काय नाना पटलेलं नाही तुमचं. पटायला काय तवा
तुम्ही का म्हणलाय उचलून धरू अरे, राहिले? असू दे. तुम्हाला लयच आनंद झाला ऐकायला. अरे मला तू जा. सांग, काय गं ताई? एवढ्या मोठ्या म्हातारपणीचा- भावाने बाबाला बाहेर काढलं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. मी बाबांबरोबर राहणार. अरे जावंच जाणार देव नाही माणूस मी आहे. कुठं आता. बघ जावंच देव माणूस तुझ्या आहे. लेकी सख्या उलटल्या माझ्या. भावानी बापाला बाहेर काढलंय घराच्या. लेकी उलटल्या वाढेनच, मी पण काय ठेवणार नाही ना. अरे मग ही मागून केलेलं बरं नाही हा. ती संघ हिंडत आहे पिशी घेऊन. हा, हे तुम्ही अजिबात बोलू नका. हा मी बोलू नका मागून केला खोटा बरा आहे ना मग आज संघ आहे आज ती. संग यायची आज. मोकर नाही आणि ही बोलत ती टाळटाळा आता लेकी थोरली लेकी काय त्या थोरलीला. पण मला काय पटाना, त्याने तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून दिलं ना, तुम्ही त्याच गुन्ह्याचं केलेलं आहे. आम्हाला 4 लोक नाव ठेवते मशीन. तुमच्या बापाला म्हातारपणी 40 सुचले का? सार दुनियात केलं आणि काय नाही केलं हा. आपल्याकडे. साऱ्या दुनियाने केलं. अरे मग ती काय देवाची करतो? कपासून आता आलेलं आहे, आता येऊन दे. पण तुम्ही का म्हणून एवढं लय ख- करता? ख- तुम्ही का बसा? आता मी जावं नाही- मला येत नाही बुवा. ओ हा. मामा हा, बोला. मला एक सांगा, खंडोबाने काय केलं? खंडोबाने काय केलं 2 बायका. 2 बायका. आणि मग तुम्ही केल्या म्हणून काय काय फरक काय पडतोय? फरक होते झाली ही थोरल्या बायकोची पोर. हा, आता काय थोरलं करायचं बायको. ते ती मला थोरल्या इथं बायकोचं जाता पोर. नाही तर मी कोर्टात जाईन. आता हे जा बा. सग मागवते घे इथं बघा नाही आता, तर बरं मी का कोर्टात चला. जाईन लगेच. कोर्टात जाऊ शकतो. तुमचा निमाई सांग जाईल आमचा निमाई सगळंच काय जाईल. आणि मग आता काय करायचं अरे पण तुला त्या हिश्याचं करायचीच काय? आपली तर कुठं नाडा पडलाय तुला. हिश्श्याचं म्हणजे आता नानाने त्याला जर दिलंय दुसऱ्या बायकोच्या पोराला, तर मग आम्हाला तिघाला बी हिस्सा करावा. यांचं निमानी म्हणून तू अरे नानाने जसा तुम्हाला दोघांना जेलमध्ये दिला तसा हा. त्याला बी दिलाय ना. काय बाई नाना, आता काय लोक नाव ठेवते ना, आपली तर अक्कल बंद झाली बाई. आता नानाने काय दुसरी कानात नव्हती उभा करायला पाहिजे पण केली त्यांनी. केली. त्याला काय करायचं सांग. काय करायचं पण नाही जमणारच नाही त्याला हिसान फिसान काय होणार नाही. आता काय कर- नानाला मी पण इथं थांबून देणार मला नाही. तू सांग आता, हे फार डोक्याच्या बाहेर आहे. नाना तुम्ही इथून जा आता. मागची कानात काय मोडायसारखी राहिली का आता ही हिंड ती तुम्ही माग जा, ती. तुम्ही आमच्या घरात हा. काड्या करू नका. हा काड्या नका करू, मला लागत खरं. आपण काय खोटं करू बोलत नका. नाही. नाना तुम्ही थांबू खरं. नका. जावया अरे आले का- सोन्यासारखं सासरा आहे माया. काय हा, तुम्ही बरोबर, मोकार बरोबर. त्याच्या बरोबर मागे आहे. लागता. नाही नाही जा तुम्ही इथं थांबूच नका अजिबात. जा ए भाऊ जा. कसं काय तुम्ही जावं? चाललं घेऊन. मी काय करतो, हा तुम्ही जा आता. हा, आम्ही एक जातो. लईच गरम आहे सध्या. हा मी लावतो डोकं, तुम्ही नका हा भिवू. मग जा मग. हा. अजिबात माझ्या दारात काय बरोबर, नाही, बघा. काय नाही, बघा, काय एक- नाही, तू पण. एक- एक लोटून लावते ना तुम्हाला. एक पाहून येतो सांग आम्ही आहे, तुम्ही नका भिवू. बस तू खाली. मला तर आमच्या घराचा खेळ गोड लागत होता. नाही नाही गोड लागतो. तुम्ही साखरच वाटवाय चालू केली. काय सांगू म्हाताऱ्याने काय कमी पराक्रम केला काय हो? तुम्हाला लय गुदगुले होत असतात ना. हा होती झाल्यात. जसं म्हाताऱ्याला गुदगुले झाल्यात तशा मग म्या गुदगुल्या केल्यावर जमन काय? होईन का तुम्हाला नीट नीट असं? हा ठेवीन का ना आता काय म्हातार काय कापलं बिपलं काय तू? म्हाताऱ्याला आता कोणीच सांभाळणार नाही. अरे तुला कळत नाही काही गोष्टी, याला म्हणते ढोकेलिटी. काय डोक्यालिटी केली. मला तू सांग, आपली पोरं केवढाला झाली आहेत? हा तवर तुम्हाला भाऊ कळून दिला का म्हातारे? की म्हाताऱ्याने आणलं हा? सोडून बाय. आता हेच तर काही कळना मला. अरे मोकार डोकं नाही, त्यांनी तुम्हाला काढले. आता काय पिढा झाली बा. अरे ज्या की त्या म्हाताऱ्या संग पिशी घेऊन ये, कागदपत्र आहेत पिशी, तुमच्यावर केस देते तेव्हा तुम्हाला कळन. हे संदेश काय आता त्या दुसरीला तर काय माहित आहे का नाही काय माहित नाही. काय म्हणजे आता हे कुठाना झालं. मग काय हे काय ते तिसऱ्याला झालेलं आहे काय ती? तुम्हाला तर म्हणलं पाहिजे करून त्यांनी येऊन. नाही नाही यांची अशी जिरी तो सासऱ्याला सांगतो तुला कसं काढता येईन आणि काय करता येईन. सासऱ्याला आखी साथ मी देतो, बायकोकडे बघतो आणि त्या मेवण्याकडे बघतो, पण याला काय पारखा नाही करीत या बारक्याला. दुसरे लेखी जाऊ आता. चला बाबा मग. हा चला चला मग काय करायचं. चला दुसरे लेखी जाऊ आता. आता निघाले काय? मग काय करता आता. बर बर बर, आता दुसऱ्या लेखी जातो. एक काम करा, हा, बरं. मी सांगन तसं करा. इकडे जरा हा येतो. इथं बसा. हा, बसलो. आता काय करायचं, ह्या लेकी तर काय तुमच्या बाजूनी नाही, नाही बरोबर आहे का? हा हा बरं आता याला काय वाऱ्यावर सोडून जमन का? कसं काय वागा सोडायचं. सोडायचं तर नाही. जन्मदिला आणलं. मग लेख सोना तर नाही ना सांभाळीत. हा एक सून नाही खाणार. घरी जायचं त्यांच्या हा हा आणि आपलं मोकारी फोन लावायचा हा मला. हा कायला थोरले जावाय, हा. मी सगळे कागदपत्र काढलेत हा जमिनीची, हा ही तुमच्या नावावर करून द्यायची हा मला. हा हा मग ह्यांना हा. कळन ना. मग कळलं. हा, आणि मग त्या टायमाला आहे ना मला फोन केला की मी येतो तिथं. हा चालेल. फक्त तुम्ही सही द्या आणि म्हणायचं हा. मला आता आम्हाला दोघांना बी सांभाळा. हा म्हणायचं आता या पोराला काय दे काम बिम होत नाही, हा आणि म्हणायची ही जमीन आहे ना तुमच्या नावावर घ्या आणि तुम्ही मला सांभाळा. हा तुम्हाला काय करायची, हा. एवढं फक्त डोकं लावा. हा चालेल. तेवढं डोकं लावलं नाही, नाही पटापटा पाया पडले तुमचे तर तिथून पुढे हा हा या पोऱ्याला निमा हिस्सा काढून देतो, हा हा तुम्ही बेऊ नका हा आणि याचं लग्न बी करून देऊ हा आपण. हा त्याला काय लागत आहे. हा. आणि मग तुम्ही लावा डोकं आता. चालेल.
हा आणि काही अडचण आली की मला फोन करायचा. हा चला. मोकारी नाटक करायचं तिथं फोनवर. आता कुठवर जायचं त्यांच्या मागे आता पोराच्या घरी जायचं, पोराचं. पोराच्या घरी जायचं, तिथं पटांगणाला बसायचं, हा हा बसायचं आणि मोकारी फोन लावायचा. चला पोरा. पोरा ऐकनच ना. हा चला बाबा. हा घरी चला. आता जातो मी तुमच्या घरी. हा आपल्या घरी चला. कशी डोकी लिटी लागत नाही ह्याला, यांना पाया नाही पडायला लावले तर तिथून पुढं ते सांभाळीत नाही म्हणजे काय. आता त्या बिचाऱ्यांनी नाही उद्योग केला, पण आता एवढं मोठं पोरग ही कोणी सांभाळायचं. आणि त्याच्यावर अन्याय होतोय ना सरळ सरळ, किंवा अन्याय नाही झाला पाहिजे. ए, चल ना जेवायला, इतके वेळ झाले मोबाईल घेऊन बसली नसती. अहो थांबा ना, का लगेच भूक लागली आता तुम्हाला. जरा बसले ना, तुम्हाला बघवतच नाही बरं का? सारखं मोबाईल मध्येच बघायचा. मला तेच करायचं असतं. तिकडे आता आहे जत्रेला ना, जायचं आपल्याला, तिकडे तुम्हाला मेवण्या. एक माहितीये का, हे ना ते इंस्टाग्राम वर त्या रील असतात का, त्या रील, आता मी पण आहे ना रील काढायला सुरुवात करणार आहे. खरंच. तू हा मग मी तू पण. कोण बघायचं रे? कोण म्हणजे पहिलं तुम्ही बघायची, तुम्ही आहे ना लाईक कमेंट करायचं आणि मग सगळ्यांना सांगायचं माझ्या तुला माहित बायकोचे नाही रील अजून? आहे, नाही नाही तुम्ही सगळ्यांनी लाईक तुला करायचं. माहित नाही अजून काय काय कमेंट येतात, त्यामुळे तू सोपं नको समजू. काय कमेंट येतात? काय चांगले पण येतात, वाईट पण येतात. मग तितके आपण चांगलं चांगलं केल्यावर चांगलेच पण नको रे कमेंट येणार. टाकायला. माझी बायको कशाला दुसऱ्याला दाखवायची, जगाला दाखवायची का दुसरी बायको आहे म्हणून? मला आवडतं ते, मला मी बघते ना रोज, मग मला पण असं वाटतं मी पण काढावं. आपलं बघा ना इकडे मस्त बागे बेगेत काढायच्या. मी काय म्हणते आपण दोघं काढत जाऊ ना. नको नको हा? नको. का बरं? उगा काहीतरी मी एवढाच देखणार, मग मला कमेंट चांगली यायची. हा, तुम्ही तुला देखणे, यायची. हा. म्हणजे मला असं दिवा माझा मला असं नवरा. वाटतं की कमेंट नको यायला चुकीच्या. तुला तुम्ही माझ्या सोबत फोन आलाय असता बघ ना. कोणाच तरी. हा, ताईचा आहे हो. हॅलो, सारखीच फोन करते. हॅलो, तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काय करायचं? बोल ना ग ताई. काय करते? काय नाही, बसलोय निवांत. पैसे लागत असते ना, आले असते ना पैसे माझे. तुमचं तोंड बंद करा. हा, काय म्हणते? बोल ना ताई, कशी आहे? म्हणलं पाहुणा तू. हो बरी आहे मी. तू? हा बरी. अगं ऐक ना, हा बोल ना. काय नानाने आता एक नवीनच पराक्रम केलाय. म्हणजे सासऱ्याच्या वाडचे लोकच बदिरी. तुमचं तोंड बंद करा. तुमची येडी ऐका खानदान ना, आहे. ती ताई काय सांगते ते तू तुमचंच मध्ये मध्ये. अगं त्यांचं काय चाललंय नुसती मस्त. अगं त्यांचं तसंच असतं ते ना, फार शांत अजिबात बसत नाही, मला काहीच ऐकू देत नाही. तुझा फोन आला का मध्ये मध्ये बोलणार? बरं जाऊ दे, ते काय म्हणत होती तू, काय केलंय? नाना आले होते घरी, कोणतरी एक पोरग होतं सोबत. पोरग होतं? हा, अगं मग असेल तिथलं जवळचं कुठलं तरी. तू ऐकून घे आता पुढं. नाना हा. आले मला म्हणते हे पोरग आहे ना माझ्या दुसऱ्या बायकोच आहे. काय? अय्यो. शांत बस. काढू नका, शांत. काय? आणि त्या आता प्रॉपर्टी हिस्सा पाहिजे म्हणे. मी म्हणलं हे कुठून अधुपरीच आलंय? आता इतक्या दिवस तर आम्हीच तिघं होतो, आणि आता कसं काय आलंय पोरग? नाही नाही म्हणे, माझ्या बायको केली होती, त्याला हिस्सा द्यायला लागल, आणि इथं आलोय म्हणे राहिला. पोराने मला हाकलून दिलं. मी म्हणलं नाही बाबा, इथं नाही राहायचं. एक तुला माहित नाही का तुझा मेवणा कसा टिपूळच्याच आहे? माहितीये मला. ते तर आधी अगं कसं होईल? पण हे कधी केलंय यांनी, नानानी? ते बाबा त्यांनी जेवणीत केलेले कुठं नाही, ते अजूनपर्यंत कोणाला माहित नव्हते. अरे देवा, आता तुम्ही तोड बंद करा बरं का. मी तुम्हाला सांगते, एक नंबर बिक नंबर काही नाही. तुझ्या मेवण्याला तर लय गुदगुल्या होत्या आता हे आहे. मग आता काय करायचं? आणि आपली आई वारली तेव्हाच केल्यावाने दिसतं, पण ते आपल्याला माहिती नव्हतं. आधार दिला, आधार. अरे देवा, आता आणि मग आपल्याला एवढे वर्ष वाटत होतं का नानानी आपल्याला एवढं सांभाळलं, हे केलं सगळे, तुझं लग्न केलं, माझं लग्न करून दिलं. नानाला काय तेवढंच काम आहे का? दुसरी काम असतात. नानाने केलं बरोबर, नानाने काम. नानाने बरोबर काम केलं. नानाने आपल्याला आधार द्यायची तर त्यालाच आधार करून घ्या. मिळून बाई, नानाने चांगलं काम केलंय, काय अडचण नाही. काय तुम्ही पण यांचं आहे ना तोंड आहे ना, खरंच सांगते मी, अजिबात ताब्यात नाहीये. आणि बुद्धी अरे, गहाण टाकलीये, तुमच्या काही कळत नाही. म्हातारा तुमच्या ताब्यात नाही. म्हातारा तिकडे काय? आता नानाला मी इथून हाकलून दिले, भाऊनी पण घरून हाकलून दिले. आता नाना तोयाकडे, नानाला काय थांबून देऊ नको. एक तर लोक इतकं थुकते ना आता आपल्या तोंडावर. मग काय तर थुकते चव ना. जायची काम आहे ही. असं नेमकं नानाने ह्या जावयाला वयात सांगायला सुरुवात केली. जावयाला तर एवढं हसू झालंय वास. आणि यांना बघितलं, यांना तर आनंद झालाय. मला म्हणताय बरोबर केलंय नानानी. काय करावं बाई आता यांना? तुझा नवरा एक तऱ्हेचा आणि माझा दुसऱ्याच तऱ्हेचा. बरं, मला काय म्हणायचं आता, सासऱ्याने केलं, मला बी वाटतंय असं करावं काहीतरी. तुम्हाला तर आहे ना, तुम्हाला पार आहे ना असं अयो, तुम्हाला वाटतं का? अरे मला बापाने बोलू दे, नाही, तिचा नाही. फोन चालू आहे, मला बोलू द्या. ती काय सांगते ते ऐकू द्या, आपलं नंतर बोलू. बापाने- आणि त्या पोराला संगच घेऊन येतात नाना.
मग आता तू पोराला घेऊन इकडे यायला लागलेत का? अरे बापरे, ओ काय खरं नाही वाळीचे आता. भाऊराया वेड्या बहिणीची वेडी. आणि ते पोरग आहे का लग्नाला आलाय पारा, आता ते काय लहान बी नाहीये. अरे देवा, म्हणजे आपण जेव्हा लहान होतो त्याच वेळेस नानानी केलेला कुटाणा दिसतोय हा. आता तू म्हणती एवढं मोठं पोरग आहे आणि आता पिशवीत त्याचे कागदपत्र आहेत. ते म्हणतो तुम्ही जर मला नाही सांभाळलं, मला हिस्सा नाही दिला तर मी डायरेक्ट कोर्टात जाईन, मला हिस्सा पाहिजे. अगं मी आता तुला तेच म्हणणार होते का त्याला जर हिस्सा दिला तर आपण काय करायचं? काय करायचं मग आता बघ बाई, आता मला तर लय टेन्शन आलंय. म्हणलं हिच्या आधी कानावर घालावं, नाही तर नाना जाईन आणि पगड्यापणा करून ठेवून घेईल. नाही नाही नाही, मी नाही ठेवायची. बरं झालं तुम्हाला सांगितलं ताई. बघतेच मी आता, येऊ दे कोण आहे ना तो, बघतेच मी. अतिशहाणा नाही वाटत ना असा? नाही नाही, सरच दिसतं पोरग, पण मग नाना तर तुला माहित नाही का किती पुढचे तर. नानाचं जाऊ दे, पण ते पोरग म्हटलं ते वर चढणं असावं. पोरग बाई हिस्सा मागत आहे, प्रॉपर्टीच्या कागद संग घेऊन येत आहे. साधं नको समजू त्याला बी. बर बर, थांब जरा, येऊ दे बघते मी त्याला. चालतंय, ठेवू का मग? हो हो चालेल. काय कुटाणा करून ठेवलाय आता आता? सासऱ्याचा टेटस ठेवणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन सासरे वा. आओ आणि काय तुम्हाला new खरं- baby तुम्हाला आहे boy. ना, नाही न्यू बेबी बॉय असं काय तुम्हाला अहो, आहे ते ना, अहो, टेटस ठेवायचं राहून गेलं माझं. किती अवघड काम आहे. अहो इथं हे टेन्शनचं काम आहे. सासऱ्याला किती अभिमानाची गोष्ट आहे. मला मी बॅनर लावतो गावात. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? ही दात काढायची ना आनंदाची गोष्ट नाहीये. मग इथं वापर करायला पाहिजे. इथं वापर मी करायला काय पाहिजे. सांगते ऐका, एवढी मोठी प्रॉपर्टी आहे हा माझ्या बापाची. तुम्हाला त्याच्यात बरोबर आम्हाला समान हिस्से भेटले असते. माझा जो हिस्सा असला असता तो तुमचाच आहे. आता हा नवीन कोणीतरी टपकलाय, आता त्याला अर्धा हिस्सा द्यावा लागेल. द्यावं लागेल मग. आणि तुम्ही दात काढतायत खुशाल. तू एक काम कर, जेवण बिवण बनव. ते आलेत आता. हो, तुम्हाला खरंच काही लाज लज्जा आहे का नाही? इथं जेवणार आहे. कशाला म्हणताय जेवण करते यांच्यासाठी? मी जेवण बिवण काही करायला मोकळी नाही. अरे तुम्हाला तुझ्या जेवायचं असेल तर तुम्ही या, नाही तर तुम्ही उपाशी राहा त्यांच्या बरोबर. अरे तुझ्या बापाने केलं होतं तिकडं. बापाने का तर सासऱ्याने एक नंबर काम केले. सासरा असला पाहिजे त्यानं, नाही तर आमचं जीवन एक बायको काय काम. ए पायल, काय ए, चल काय? चल चल लवकर. ताट तांब्या पाठ सगळं आण. हळद कुकू. आपले सासरे भाऊ आले. या आले? राम 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 राम. ये इकडे वर या. हा, कस काय अचानक? हॅलो, तांबे बिंब्या पाणी. तुम्ही जरा बंद करा तोंडा. आला तुम्ही लेकीचं. आणि हा कोण? एक मिनिट. काय मी बारका भाऊ आहे तुझा. ते मोठा दादा समजत नाही मला. मोठी बहीण नाही लक्ष देत मला. कधी बारका भाऊ आहे मला? इकडे बघा सगळे. एक मिनिट इकडे. हा, अजिबात अरे सेल्फी 2 मिनिटं का बस. मला सासरे बर घ्यायचं. हास हास. हा, हिला काय देखाना फोटो येतो या. एक नंबर. अभिनंदन. बरं, नेऊ. अभिनंदन करताय. हा कोण आहे तुम्ही सांगायचं मला. तू अजिबात बोलायचं नाही माझ्या बरोबर. अरे तू काय माहित नाही. म्हणजे पोरे. कधी आली मंडळी तुम्हाला? आता कधी मंडळी म्हणजे माझी आई. ती तर हा. आम्ही लहान असतानाच म्हणजे- गेली. तू याय लवकरच गेली. म्हणजे मिसेसची बायको. हा, तुम्ही बंद करा तोंड. मला विचारू द्या. दात काढू नका. काय देखाना मेवना काय कडे काय. आणि हे कधी झालं? नंतर हे नंतर झाले. कधी नंतर? तुला काय करायचं? वारल्यावर. मला काय म्हणायची? हिला पंचायती करायची काय कडे. हा. अहो, इकडं पण काय देतो? एवढे वर्ष आम्हाला तुम्ही सांगितलं का नाही? कसं काय सांगायची? काय दौडी द्यायची का? हे काय सांगायची गोष्ट आहे का? सांगायची गोष्ट आहे. हा, हे सोपं आहे का? तुम्ही फूस लावू नका. तुम्ही ना त्यांना बोलू द्या, मला जाब विचारू द्या. तुम्ही शांत बसा. नाव काय? सांगायची नाव गोष्ट नाही ना. किरण. हे आईला किरणच की. हा, बरोबर आहे. काय म्हणतात ते? नवीन किरण. काय नवीन आशेचा दिशा, किरण, आशेचा किरण आहे नाही का? हा. हा? अहो काय बाबा, तुम्हाला काय आता मी बाबा सुद्धा तुम्हाला म्हणू का नको ते सुद्धा मला कळत नाही. काय करून ठेवलंय हे? हा? आणि त्याला माझ्या दारात आणलंच कशाला तुम्ही? ए, मला ताई म्हणू नको मला. अजिबात ताई बी काय म्हणायचं नाही. बारकी बहीण आहे. नाही मला अजिबात काय म्हणायचं नाही. वावळ, मी वावळ. मोठी, तुझी बहीण नाही. मला एकच भाऊ आहे. ववाळ नाही कर. आपलं ववाळ. तुम्ही ओवाळा तुम्ही. तुम्हाला एवढी हौस असेल तर ओवाळा तुम्ही. ववाळणार आहे का नाही. आपलं काय विषय का. एक नंबर आहे. समाजसेवा केली बापाने. आज एखाद्याचा प्रपंच चालवायचं सोपी गोष्ट आहे. हा बरोबर. त्या बाईला आधार दिला. हा आशेचा किरण काढला कुठून? आहे का नाही. हा? हा? एक नंबर पोरग आहे आपलं म्हणजे मेवना. बरं कस काय. बरं आहे का? बरं हा. सोड, सोड. बहीण तुमची छोटी बहीण मोठ्या बहिणीकडे जाऊन आला तुम्ही. आलो ती हा, घेऊन बसा डोक्यावर. डोक्यावर घेऊन बसा. गेले मायाळी.
आहे का नाही आहे ना मामा हा. ही पोरगी चांगली तुमची चांगली. ही तुम्हाला सांभाळणार 100%. हा. मी नाही सांभाळणार, मी नाही सांभाळणार, मी घरातच घेणार नाही. हाय दप्तर आहे आमच्याकडे. हा बघ आता असं नको करू येडाय काय होय, काय त्याच्यात फायली कशाच्या पाहिली? वावराच्या फायली काय बावळा ते मोठा भाऊ जमीन द्यायना मला आणि बहीण द्यायना मोठी आणि नाही, बारकी नाही. बहीण द्यायना मी तर अजिबात नाही माझ्या दारात सुद्धा हेच करेन तुझ्या तुला काय कळतं का तेच करतो मग काय करू? हा जा कर. काय जाकर तेच म्हणजे करतो सोपं बघ. नाही ती परत पैसे नाही इस्टेट नाही गप्प बसावं तुम्ही. काहीच नाही. काही इथं काय आम्ही काय वरतून आभाळातून नाही ते पडलेलो. आपल्याला इमानदारीने सांगायला आलं हा. आहे का नाही हा, इमानदार आहे. परत काय कुठाना झाल्या मग परत पाया पडायची पाळी येईन त्यांच्या कळतं का तुम्हाला म्हणून काही त्याला प्रॉपर्टीची हिस्सा द्यायचा का आता? वर्ग धडधडीत त्यांचं ती अहो त्या दुसऱ्या बायकोचं आहे जे आम्हाला माहित पण नाही दुसरा. दिसत. तोंड काळं का गोरं ते सुद्धा आम्ही बघितलं नाही. अरे दुसरा असलं तरी ह्यांचंच पोरग आहे ना ती असं काही कळ मला काय कळत अहो पण मी काय सांगते त्याची आई काळी का गोरी तिचं तोंड सुद्धा आम्ही बघितलं नाही. आणि हा आलाय उद्या उठसूट असं कोणी येईल मी तुझा भाऊ आहे, मी तुझा भाऊ आहे, मी तुझी बहीण आहे, मला हिस्सा पाहिजे. मग काय सगळ्यांना हिस्सा द्यायचा का? हा? आई बी आई याड लागलंय का त्यांना तिला हिस्सा पाहिजे का आता? मामा मामीला घेऊन कोण ये. देणार? आम्ही नाही देणार. आमच्यातलं तर मामीला का देणारच घेऊन नाही आला? आम्ही. आला ना हा? येईन ना मग. हा तुम्हाला वाटलं मामी ना तरुण असेल खूप म्हणून तुम चालले मामी मग तरुणचा काय विषय इथं किरण आहे तरुण नाही म्हणत मी किरण काय आहे? तेच काय या मेवण्याच्या तोंडावर नाही तर माझा ते तुझा भाऊ ते दुसरा थरला त्याला काय त्याचं तुम्हाला मी सांगते आधीच तुम्हाला जर आहे ना त्यांना सपोर्ट करायचा असेल त्यांच्या बरोबर तुमचे कपडे भरायचे आणि बाहेर निघायचं कळलं ना? इकडे तू भिवू नको ही बहीण आहे तुझी जा एक काम करा तुम्ही आहे ना आम्ही डिलिव्हरीला गेलो. अगं आया अरे वा वा डबल कॉंग्रॅच्युलेशन डबल सेल्फी बाई. ह्या वयात तुम्हाला हे असं करताना काही वाटलं नाही का बाबा? हा? नाद केलाय त्यांच्या खानदानी नादच करते सगळे घरच्या पोरी तुम्हाला दात काढायला तुम्हाला तेवढंच इथं वाटा कुडवायला इथं पाहिजे ना हे? पुरुष नाही महापुरुष आहेत. माफ. हा सोपं काम आहे अहो काय मा- कुटाणा करून ठेवलाय माझं तर फार डोकं देवा, चालत किती नाही. वाची कला आहे. काय तुम्ही दोघी बहिणी मला तमलेलं म्हणून मला दुसरी बहीण पाहिजे ना आता हा. त्यामुळे दादाला सांगितलं नाही नाही मग एक काम करा तू एक काम कर दादा- त्यांना घेऊन दादा जा, लगेच तिकडं- तयारी लागते. तिकडं- तिकडं दादा जायचं. लगेच आहे. दादा लगेच तयारी लागते काय? आईला बघ आता काय आहे, आता तुम्ही जर नसलं सांभाळत तर बहीण मला हाय दुसरी बहीण लगेच तुम्हाला इथे तिसरी. मजा कसं सुचते का? म्हातारं काय म्हणते देवानी तुम्हाला काला ही मजा सुचते का? देवानी काला केली सगळी त्यांच्या काय हातात आहे आमच्या काय हात नाही बरोबर आहे देवानी कला केली का दुसऱ्या कोणी कला केली आणि यांच्या माथी मारली तर तेच मला कळत नाही कारण मला नाही वाटत या वयात असं झालं असेल. हा जेवण केला की जेवल्याशिवाय जाऊ नका नाही नाही आणि आता इथून कुठे जायचं नाही 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 हे तुम्हाला नेतील बाहेर जेवायला चला पण- तुम्ही त्यांच्याबरोबर निघा. तुला कारण कळतं मी का? नाही स्वयंपाक केलेला मला नाही येत हे मी बघ नाही ना, केलेला. बापाला कळतं नाही कसं नाही वागून नाही द्यायचं. तुम्ही इथून जा मला काय माहित नाही त्यांच्याबरोबर तुम्ही जा अरे आम्ही कुठे तुम्हाला जाऊ त्यांना साथ द्यायची ना तुम्ही बरं मी गावात जेव्हा घालीन त्यांना हा जा 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 आणि परत येऊ हा परत येऊ आणि इच्छेचं नाही. काय मला काही बी म्हणायचं नाही चालले उलटाचं कधी येणार नाही आता तुला. चालले मला तुला- उलटाचं काही कधी देणार येणार नाही. नाही. मी मला काही देणार नाही जा तुला कोण देतंय ना मीच बघते तुम्ही मी दुसरं लग्न करीन आता. हा जा निघा सासरेने- हा जा तुम्ही सासरे- दुसरं लग्न करा. मला मिळून येणार आहे. बघतेच मी आता जा जा गावाला फोन लाव बरं दादा बोला हा रावाई हा बोला ना हा आम्ही आलोय तुम्ही घरी गेले काय हा बर तुमच्या गावलोय आता पोराची घरी आहेत ना आता हा पोराचे बर 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 बोला ना काय म्हणता तुमच्याकडे येतो ना आता अहो माझ्याकडे यायची पण ती तुम्हाला सांगितलं तसं केलंय का सगळं हा सगळे व्यवस्थित केले काय कागदपत्र आणलेत का हा सगळे क्लिअर मग आता काय माझ्या साया राहिल्यात ना फक्त आता जिरवाय त्यांचं नाही नाही ती होईन सगळं पण एक काम करा मी हा. आल्यावर मी नुसत्या साया करतो मग माझ्या नाव होईन ना ती सगळं हा 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 मग होईन काय ना. नाही मग तुम्हाला बिंदास दोघांना बी घेऊन जातो हा चालेल हा तिथंच थांबा मी येतो बरे बरे हा हा थांबले हा काय काळजी करू नका बरे बरे आलोच आम्ही हा या त्या बारक्याला साडूला बी आणतो हा आणि तुमच्या दोन्ही पोरीन तीन आम्ही सगळीच येतो आता हा सगळी घ्या हा तिथून काय हालू नका पाणी बिनी प्या हा पाणी पितो आपण लावलो काय आले परत मागे इकडे मग काय करायचं त्यांना लाजच नाहीये काय परत दारात पहिलं बिनधास्त येऊन बसलाय ना. मग कुठं जायचं कुठे जायचं म्हणजे जायचं अजून कुठं? राहायचं नाही म्हणून. एवढी इष्टी असलं कुठं जायचं
ऐक की समोर राहिला. मग? त्याची कुठं नाही करायची ठीक दिली काय? कुठं हिंडायचं तिकडे मग असं कुठं ना करायचं, मग काय झालं कुठं ना, मग काय करायचं? काय करायचं? हा बघा तिकडे उद्योग मग तिकडे. उद्या बघा तुम्हाला नीट करू, मग कुठं नाही केला तिकडे. तुम्हाला नीट करू. अहो, काय नाही करता? कागदपत्र सगळं पिशी भरून आणली. हा, कागदाला असं काय नाही, कागदाला फासू. कागद हा पेट्रोल द्यायचं नाही बंद अरे करू. काय लावलंय तुम्ही काय नाही. बाबा उठा 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 चला. हे काय काय म्हणतोय मला बघू द्यायचं हे काय लागलं मग? या इकडे हा आलंच काय म्हणतात काय झालंय काय आहे? नानाने काय करून फार ठेवलंय? काय लाज तर वाटल्या हा. इथं या बा इकडे चला त्यांना वर इकडे 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 एवढं काय बियायचं इथं तुमचंच आहे सगळं हा, यांना तर लय हसू. काय काय हे कुणा मागले बायकोला पोर आहे. हा असू द्या अरे जावायला लय हसू झालंय आता हा. सांगावं, नानाला मग? लय गुदगुल्या होतात काय तुम्हाला? जावई सोने ऐका तुम्ही लय लय पुढचं नका राहणार लय राम आहे. आखी कागदपत्र तयार करून फक्त सह्या राहिल्यात तुम्ही जरा डोक्यात राहू द्या मला काय म्हणायचं हा. म्हातार माणूस बरोबर आहे तुमची लग्न केलेत हा. हा पोरींची बी केली त्यांची काय जेवण चूक त्यांचं कर्तव्य होतं. होतं ना कर्तव्य हा. बरोबर होय हा. तू घरातून हाकून देतोय बरं बरं असा कुठं नाही हो, आता उघडकीस आला पण ते काय झालं त्या टायमात तुम्ही समाजाला पटतोय का? नाही पटत लाग हा. झालं मग आता समजा सासऱ्याने आमच्या हा. केला उद्योग ना करायला नको आता इथपर्यंत ठीक आहे झालं. पण आता केलंय ती पोरग आहे संग त्यांची हा. हं? मग त्याला काय तर द्यावाच लागेल ना तिकडे बघते ना तिकडे ते असं ना त्याच्याकडे काही तिकडे उद्योग केला तिकडे बघा म्हातारं. इकडे आपलं काय नाही इकडं देणार. कसं काय अजिबात नाही म्हाताऱ्याकडे सगळं आहे तुमच्याकडे काय आहे तुमच्याकडे तुमच्या नाव किती आहे आता काय आता काय नाहीये काय नाही ना. नावावर मग आहे. एक काम करा तुम्हाला फक्त एवढं घर राहील हा ती बी राहीन म्हणजे राहायला बरोबर तुम्ही झालं. पुढं करून खायचं तिथं खायचं मग आता झालाय गुन्हा मग काय म्हातार मारायचं का आता म्हाताऱ्या मारायचा नाही विषय चाललेला आता म्हाताऱ्याने तिकडं घरदार काही त्याला दिलंच असेल ना तेव्हा केलंच असेल ना दिलंच असं म्हणजे भाड्याच्या घरात राहताय ती हा आणि एवढं कुठं ना करायला उद्योग फोडून ठेवायला कोणी लावलं होतं का मस्त खरे मग मला होत घरी घेऊन यायची ना मग किती बायको त्या बी टायमाला कसं होतं आता नको बाबा एवढाली माझी लेकर येत नाही आणलं त्यांनी घरी तर आतापर्यंत लपवलंय आता ती शेवटी पोरग लपवून द्यायला हा. मसनात गावऱ्या गेल्या हो. मग याला काय आता काय वाऱ्यावर जगवायचं काय कसं काय त्याचं ते पोरे तरी तर दाखत आहे का तेवढा शिकायचं कागदपत्र त्यो कागदपत्र सगळे आखे भरून आणले त्यांनी म्हाताऱ्यापेक्षा साहेब. तेवढा आहे. कोर्टाचं आणि मग जर आज अशा माणसाला जर तुम्ही वाऱ्यावर सोडित असता त्याचा उपयोग आहे का? तुमची जमीन किती 10 एकरी त्याला पाहून म्हणायची लाज वाटायला लागली मला. तुम्हाला लाख लाज वाटन पण म्हातारींचे उद्योग वाढवलेला आहे राम राम राम. या, राम राम राम. बरं चाललंय हे जाव आहे हा ही हा. आहे का काही यांना बघ ही एक त्यांना तर लय हसू आहे ठीक बाई. आहे. काय बोलावं? मी तुला तेच म्हणले फोनवर यांना तर खूप साडू. हसायला येतंय. पाहुणं हा. त्याला केली महाराजांनी मग सासरे आमचे अरे हा. सासरे गावात बोपाटा झालाय सासऱ्याचा म्हणले काय हा, माणूस? आता सासऱ्यांचा आदर्श मग घेऊन तुम्हाला मला- चांगला असाल माझ्या नाही, 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 वाटत मग तेच म्हणते ऐक ना दादा भाऊ. सासऱ्यांचा आदर्श घेऊन मला म्हणता येईल मला असं वाटतंय मी दुसरी आणावी कुणी. नाही नाही का आदर्श घेऊ नये आम्ही चार घ्या, आणा. हा, नाही, नाही, हा. मग घेण्यासारखा आदर्श आहे ह्यो. नाही, नाही, का बरं? तुम्हाला वाटतंय का एवढा कच्चे आहेत काय बहिणी आमच्या एक पुढे तरी आधार आहे ना हा ना नाही जावायचा. यांनी जर ताप दिला माणूस काय करेल साहजिकच आहे ना मला घरात घालू घालू हात तुमचं आहे का घालणार. नाही परमिशन आम्हाला हा बरोबर मग करणार सासरे साथी जावायला. त्यांची permission म्हातारं बिघडलं असणारच. पहा. अरे अरे होय का काय? ताई? देवाची कला आहे म्हणते Permission हा. असणारच ही ना. देवानी दिलेली कला आहे देवाला दिली का लय? काय केलं आपल्या- कला आहे. आणि कसं असतं तुम्हाला एक सांग का देवा ते कोणाचं आले 2-2 बायका हा केल्या म्हाताऱ्याने तुमच्या म्हणून काय फरक पडतो आज नाही कधी करायची होती ना. नाही, खरंय. काय सांगितलं तीन तीन आणि होत्या मग म्हातारं काय तुमचं वाईट होत असं म्हाताऱ्याने एवढी इस्टेट 10 एकर बाग आहे ती तीन होत्या. घर दारं बांधून ठेवली ऐक. हा आपलं होतं. मग अजून काय केलं पाहिजे तुम्हाला बी काय तुम्हाला काय वाटत तुम्हाला कमी जागेवर दिल्यात का माझं एक ऐका यावं, ए property ठेव. त्यांच्या नावावर. तू थोरल्या बायकोचा आहे इथपर्यंत बी ठीक आहे असू दे पण आता 10 एकर जमीन आहे निदान आता ह्यो एकटा आहे बरोबर एकटा आहे मग माझं असं काय म्हणणं माय काय म्हणणं आहे तुम्ही तिघ आहे तुम्हाला 7 एकर देऊ आणि 3 एकर त्या पोऱ्याला द्या आणि आम्ही 7 एकर तिघांनी कशी वाटून घ्यायची हा तुमच्या वाटण्यावर तिकडे गाठलेट पडू द्या याला द्या मला काय म्हणायची आपल्याला लागतच नाही आम्हाला नाही लागत ए तुला लागत आहे? तुला लागत आहे का मग आता तिकडं वाटून आम्ही का नाही अरे मग केले ना मग याचे मग तुमच्या तिघांसकट तुम्हाला द्यायची भावाला तर द्या नाही तर देऊ नका कोणाला आम्हाला कमी नाही ताई पण हे असं दुसरीकडे साडू. जात असेल तर गाडीच्या अकरावर आलो का मी आपण यांना जर राहा, लागत एका असेल गाडीच्या तर घरावर. घाल मागं. अरे मग मग काय का? एवढीकडे म्हणता मागच्या इकडं कशाला ते अडीच तरी आम्हाला अरे ऐका ना ऐका अरे बाबा
हो. आम्ही 2.5 एकर आमच्या नावावर घेणार ते तुझ्या नावावर करून देणार. तुला राहता 7.5 एकर आणि त्याला 2.5 एकर जाईल. अर्धा 3 एकर द्यायची त्या तुम्हाला. आणि ते 3 कस काय आम्हाला हा. मान्य नाही. म्हणजे माझ्या भावाला 2.5 एकर देणार आणि ह्याला 3 देणार काय? बरं 2.5. तुम्ही गप्प बसा, तुम्हाला नाही कळत. बरं एक काम कर, तू जरा समजदार माणूस आहे. 2.5 हो का, आता ही किती झाल्या 3, तू 4था, 400 करा 400 करून टाकू. हो. 2.5 एकर तुला, आणि ते तिकडच आमचं घर आणि ते माझ्या भावाच्या तुला नावावर काय त्यालाच करायचं? राहू द्या. त्याला राहू द्या आणि याला ही घर देऊन टाक. बाकीचं किती राहू दे. आणि म्हातारं तो सांभाळायचं ती म्हातारं तू परत मला म्हातारं तोंड दाखवायचं. चालतंय ना. सांभाळ. चालतंय मग जास्त जमीन द्यायला पाहिजे. नाही मग एक काम कर ना, म्हाताऱ्यामध्ये सांभाळून. तुम्हाला तिघांना किती दिलंय, सारखा वाटा दिला का नाही? अहो, मग म्हाताऱ्याला- काय करा ना, शांत बसा. अक्कल आहे का तुम्हाला? काही बरं जास्त जमीन द्यायला. एवढं करून बी हा, सासऱ्याने जागा- साडू एक काम करायचं, ह्यानी काय एकट्याने उगत उचललं का 2.5 एकर? मी काय म्हणतोय, म्हणतात ना सांभाळायचं. हा. 2.5 एकर म्हाताऱ्याचं आहे ना, 2.5 5 एकर तपले ते काही करते. काय नाही, तुम्ही माझे दुश्मन आहेत. मी आहे का कोण आहे? 5 एकर. त्यो मेव नाही का मी आहे? करा ना 5 मग. आजपर्यंत उत्तर बसलं, त्यांची तुम्ही गेले, त्यांनी गेले, त्यांनी गेले. अक्कलच काढतात. मी काय सांगते, अहो, सख्खा तो आहे, अरे काय? एवढ्या लाजादारा, मला एक सांगा, तुमच्या तिघांची लग्न केल्यात, सगळं केलंय म्हाताऱ्यांनी, आज तुम्हाला रेगा रोपाला लावलंय, याला अजून कशातच काही नाही. हा? नाही, मग एक काम मग त्याच्या 2.5 एकरात काय त्याचं एकर इकून याचं लग्न करायचं का? सगळंच त्याला द्या, हा? तुमच्या मनाप्रमाणे. बरं सगळंच त्याला. नाही नाही ऐका बरं का. तुम्ही सगळ्यात लहान भाऊ आहे तुमचा. विषय वाढायचा नाही, बाकीचं काही नाही. नाही तो. लग्न हा. त्याच्या पद्धतीने त्याचं करून द्या. हा. आणि जर तुम्हाला दुखणं बाणं काही जर आलं हा. तर ही दोघांनी बी बघायचं. संपला आम्हाला नाही विषय, माहिती. विषय कट. बरं, जाऊन बाकीचं बोलणं काय लय रान नाही हाणायचं नाही, तुम्ही सुद्धा पैसे भरायचे इथे येऊन. वहिनी गेली. बघा ना मी हा. बघन पागण्याच्या पद्धतीने. चला हो द्या स्वयंपाक बिपाक, चल. बघन हा. पागण्याच्या ए, चला सगळे जेवायचे यांच्या घरी. चला, चहा पाणी करा. चला तुम्ही बी यांच्या आधी घरी जेवायचं. चला, चला, जेवा. हा.